सांगलीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या घरासमोर भानामतीचा प्रकार पाहायला मिळालाय। भाजप नेते सदाशिव पाटील वैभव यांच्या खरतर घरासमोरील हा प्रकार आहे। भानामती करणाऱ्या बंगाली बाबासह सुनील मेटकरीला चोप देण्यात आले। दोघांनाही चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। भानामतीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। त्याला रेड हँड पकडला असता त्यानं हे सगळं सुनील मेटकरी यांच्या सांगण्यावरून केलेलं आहे असं त्यानं सर्व सांगितलेलं आहे। विटे शहराच्या इतिहासात आजपर्यंत असं कधी घडलेलं नाहीये। एखाद्या माजी आमदारांच्या घराच्या समोर भर दिवसा आणि आजच्या प्रजासत्ताकाच्या दिना दिवशी जर ही लोक अशी धाडस करत असतील तर ह्याच्या मागे यांचा उद्देश काय आहे, ह्याच्या मागे हे कशासाठी करत आहेत? सुनील मेटकरी हा सदाशिवराव भाऊ पाटील यांचा कट्टर विरोधक आहे आणि केलेला तिने प्रकार हा आता नगरपालिकेच्याही इलेक्शनला त्या व्यक्तीने केलेलं असावं आणि आताही जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीच्या या माध्यमातून हे सगळं प्रकार चालू असल्याचं असे माझी खात्री झालेली आहे। अशा घटना घडतील त्या ठिकाणच्या घरातल्या लोकांचं वातावरण असेल, भीतीचं वातावरण त्या लोकांच्या मध्ये होत आहे। असं करत असताना जर ह्यांना रंगे हात पकडला असेल आणि ते जे काही बंगाली बाबू आहेत त्या बंगाली बाबूचं या CCTV फुटेजमध्ये सुनील मेटकरी जे काय बाजार समितीला काहीतरी संचालक म्हणून आहेत ह्या सारख्या व्यक्तीला जर पकडला असेल तर यामध्ये खरंच मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे। करणी करणारी संबंधित व्यक्तीला काही लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलेलं आहे। असे अनेक उमेदवाराच्या घरासमोर करणीचे प्रकार करण्याचं काही लोकांनी काम केलेलं आहे। आत्ता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहे तर पुन्हा एकदा अशा काही करणीचे जादूटोणा करण्याचे असे प्रकार उघडकीस येत आहेत। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की असं करणी करून जादूटोणा करून कुणाच्या आयुष्यात चांगलं किंवा वाईट परिणाम होत नाहीत। त्याला रेड हँड पकडला असता त्यानं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।